GK न्यूजमध्ये आपलं स्वागत. कोलार येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्साह काळात अनेक धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन आणि तीनही आदरणीय गुरुपुत्र यांच्याही चरणी त्रिवार वंदन. तर आजचा हा दत्त जयंती सप्ताह अतिशय उत्साहात पार पडलेला आहे आणि या दत्त जयंतीच्या सप्ताहाची जी धावपळ आहे ती साधारणतः 27 नोव्हेंबरपासून तर आज जो दिवस उगवलेला आहे तो दत्त जयंती म्हणजेच सर्व केंद्रांच्या जे हृदयस्थान आहे ती म्हणजे दत्त जयंती. तर आज हा जो उत्सव आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज कोलार केंद्रामध्ये संपन्न झालेला आहे. या दत्त जयंती सप्ताहाची जी सुरुवात आहे ती साधारणतः 27 नोव्हेंबरपासून झालेली आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी आपण ग्रामदेवतांचं आवाहन केलं, त्याचनंतर दुसऱ्या दिवशी आपण यज्ञ स्थापना केलेली आहे, अग्निस्थापना केलेली आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक याग झालेले आहेत, जसं की गणेश याग, त्यानंतर गीताई याग, स्वामी याग, चंडी याग, मल्हारी याग असे वेगवेगळे याग या सप्ताहाच्या कालावधीमध्ये आपण केलेले आहेत आणि बहुतांश जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी या प्रत्येक यागामध्येच आपला सहभाग नोंदविलेला आहे. जवळजवळ या कोलार केंद्रामध्ये 100च्या वरती गुरुचरित्र पारायणांची संख्या झालेली आहे आणि परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की तुम्ही घरी जर एक पारायण केलं तर तुम्हाला एकच पारायण केलं तर पूर्ण मिळेल, परंतु जर तुम्ही केंद्रामध्ये किंवा दत्त गुरूंच्या सानिध्यामध्ये गुरुगृही जर एखादं पारायण केलं तर आज जेवढी संख्या या गुरुचरित्र पारायणाची झालेली आहे तेवढी संख्या प्रत्येकाच्या नशिबाच्या खात्यावर जमा झालेली आहे. तर अशीच संख्या प्रत्येक वर्षी वाढत जाऊ हीच परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी मी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे आजच्या ज्या दत्त जयंती उत्सव आहे तर तो 12/39ला आपण दत्त जन्मोत्सव दिंडोरी प्रणित केंद्राप्रमाणे साजरा केलेला आहे आणि उद्या या गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे. तर अशीच सेवा परमपूज्य गुरुमाऊली आणि स्वामी महाराजांनी आपणा सर्वांकडून करून घ्यावी. प्रत्येकाने या सेवेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने प्रत्येक सेवेकऱ्याने त्यांचं कार्य इथं रुजू केलेलं आहे. प्रत्येक सेवेकऱ्यांनी प्रहर सेवा असेल, पारायण वाचनाची सेवा असेल, तर या पारायण वाचनामध्ये गुरुचरित्र पारायण वाचनाबरोबरच आपण भागवत पारायणाचं देखील वाचन केलेलं आहे, स्वामी चरित्राचं वाचन केलेलं आहे, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन केलेलं आहे, गीताई याग केलेला आहे. तर या प्रत्येक यागाचं महत्त्व परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजामध्ये सांगत असतात. तर सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ह्या दत्त जयंती उत्साहात साजरा झालेला आहे. उद्या या दत्त जयंती उत्सवाची सांगता आहे. तर अशा पद्धतीने ही जी सेवा आहे आपण सर्वांनी या स्वामी समर्थ केंद्रामध्ये कोलार भगवतीपूर या कोलार बुद्रुक येथे संपन्न केलेली आहे. तर अशीच सेवा स्वामी महाराजांनी आपल्याकडून करून घ्यावी हीच मी स्वामींच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.